शक्तीचा वावर सतत मला जाणवत होता त्या, की कुठेतरी कोणीतरी मला सांगतंय, कोणीतरी मला बोलवतंय, कोणीतरी बोलतंय, की मला बसायचंय तुझ्याकडे. म्हणजे कंटिन्युअसली एकामागोमाग एक, एकामागोमाग एक प्रॉब्लेम फायनान्शियली. पण मी हार नाही मानली. मी बोललो, "तू माझी जेवढी परीक्षा बघशील ना, तेवढी घेईन." 1:30 ते 2 पर्यंत मी फक्त एकटाच बसलेलो आणि रडत होतो, की एवढी परीक्षा का म्हणजे, की तुझं तुझं स्वरूप असं होतंय मी, अ, हरवू नको मला. जर हरलो तर मी मग तिथे स्टॉप करीन. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे त्या टायमिंगला हे होत गेल्या, की कोणी बरोबर नाही. घरातल्यांना मी बोललेलो नव्हतो आणि घरातले तरी मला काय त्याच्यात सपोर्ट करणार? हे काम माझं आहे. हे काम करून घ्यायचंय मला. मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे लालबागच्या करी रोडमध्ये. चैत्र नवरात्र उत्सव चालू आहे, त्या निमित्ताने मी लालबागच्या या करी रोडमध्ये एक आपली देवी बसते, ती म्हणजे लालबागची कुलस्वामिनी. चैत्र महिना चालू आहे. ह्या महिन्यामध्ये आपण देवीची जी स्थापना केलेली आहे, नवरात्रीचे जे 9 दिवस जसे शरदीय नवरात्रामध्ये असतात, तसेच नवरात्रीचे ह्या चैत्रामध्ये जे 9 दिवस असतात त्यामध्ये ही देवी बसते. तर ह्या वेळेला मी आलेलो आहे शिवाई आर्ट्सचे जे मेन मूर्तिकार आहेत प्रथमेश दादा घाडगे यांच्याकडे. ह्यांनी ही मूर्ती स्थापन केलेली आहे आणि आपण त्या मूर्तीच्या इथे जाऊया, आपल्या आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊया आणि आपण दादांशी पण चर्चा करूया. तर चला जाऊया. मित्रांनो, आपण बघतोय हा हा पूर्ण एक मंडप सजवलाय आणि इथून आपण जाऊया ह्या आपल्या देवीकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय लालबागची कुलस्वामिनी. तर आपण जाऊया आणि पाहूया. तर मित्रांनो, आपण बघतोय लालबागची कुलस्वामिनी. खूप छान असा साधू शृंगार केलाय आणि डोक्यापासून अक्षरशः पायापर्यंत देवीचा साजशृंगार होतोय. जसे दसऱ्याचे 9 दिवस असतात नवरात्रीचे, तसे ह्या चैत्रामध्ये पण हे नवरात्रीचे 9 दिवसाचे हे उत्सव आहेत. प्रत्येक भक्तगण येतोय, या आई जगदंबेचा आशीर्वाद घेतोय आणि आपल्या म्हणतात ना, दैनंदिन जीवनाची जी सुरुवात असते ती ह्या आईच्या चरणी. तर आपण आता ह्या ज्या आपल्या आई जगदंबेचे जे मूर्तिकार आहेत शिवाई आर्टचे प्रथमेश दादा घाडगे, आपण ह्यांच्याशी पण आपण चर्चा करायची. तर चला. आणि का आपल्याला प्रथमेश दादांची आई भेटलेली आहे. आई नमस्कार. सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न माझा, ह्या वेळेला आईने म्हणजे म्हणतात ना, अचानक एक असा दृष्टांत देऊन आज खरं ती तुमच्याकडे विराजमान झाली आहे. त्याची इच्छा होती. त्याला भरपूर दिवस बोलत होता मला आई तर म्हटलं आण. तिची इच्छा झाली तर आपण काय करू शकत नाही. बरोबर. स्वतः येते ना. बरोबर. आपण करू शकतो. म्हणलं करूया. बोलो. मी बघितलं की तुम्ही पण म्हणजे अख्खं कुटुंब म्हणजे गणेश उत्सव नवरात्रीमध्ये खूप बिझी असतो. पण त्या टायमिंगला आपल्याला म्हणजे काही गोष्टी असतात की म्हणजे देवदेव करायला पण नाही भेटत. नाही म्हणजे अक्षरशः लोकांची ते मूर्ती जातात त्या सीझन मध्ये आपलं काम चालू असतं. देवी गणपती बनवतो, त्यामुळे आपल्याला त्या सीझन मध्ये बसवता येत नाही. आई मी चैत्र नवरात्री करू काय? म्हणलं कर, तुझी इच्छा झाली, आवड आहे तुला. त्यावेळेला त्याला म्हणजे देवींना साड्या नेसवतो. जपाची देवी आणि गणेश गल्ली या 2 देवींना तो कंटिन्यू बिझी असतो. त्यामुळे त्याला स्वतः घरी आणून सेवा करायला भेटत नाही. मग आता मी घरी आणून सेवा करू का? कर बाबा. तर त्याने ते बसवाय तर इच्छा केली. मग आम्ही सगळ्यांनी हे केला, होकार दिला. विशेषने सगळ्यांनी आम्ही मग होकार दिली त्याला. आता म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्ही गणपतीमध्ये बिझी तर असतात, पण आजच्या दिवशी म्हणजे म्हणतात ना, आता म्हणजे आता कुठलाही सणवार नाही, काही नाही, फक्त चैत्र नवरात्री हे देवीना म्हणजे इकडे येण्याचं कारण ते कसं वाटतंय तुम्हाला? मस्त प्रसन्न वाटतं. त्याला तर आम्हाला मस्त वाटतं. असं वाटतं की देवी बोलते आपल्या बरोबर बसल्यानंतर.
ते इथून हालायला नको वाटतं का. नाही बरोबर आहे. मग ते आम्ही इथेच असतो. Yes. तो बाहेर 2 मिनिटं घरी जाणे, घरी इथे जवळच आहे, लगेच आम्ही इथेच असतो. सगळे पूर्ण परिवार आम्ही दिवस रात्र इथंच असतो. ओके, धन्यवाद. मित्रांनो, माझ्या बरोबर आहे प्रथमेश दादा गाडगे आणि त्याचबरोबर आईसाहेब. नमस्कार सांगा. सगळ्यात माझा महत्वाचा प्रश्न सगळ्यात पहिला, की सुरुवात तर गणेश उत्सव नवरात्रीपासून कंटिन्यू तुमचं पूर्ण कुटुंब बिझी असतं, पण काय असे क्षण असतात की आपल्याला पण त्या उत्सवात त्या पूजेच्या वातावरणामध्ये पण सहभागी व्हायचं असतं, पण त्या टायमिंगला तुम्ही खूप बिझी असता, त्यामुळे करता येत नाही. पण ह्या चैत्र नवरात्रीमध्ये असा एक काय विषय झाला की म्हणजे आईंनी पण तुम्हाला बोलून घेतला आणि ती पण तुमच्याकडे आली? कसं माहितीये की वर्षाचे 12 महिने काम चालूच असतं काही ना काही. पण गणपतीची जसं मे पासून नोव्हेंबर पर्यंत म्हणजे नवरात्री विराजमान होईपर्यंत खूप म्हणजे खूप कामाचा प्रेशरही असतो. त्याच्यानंतर सतत त्या कामामध्ये बिझी असतो आम्ही आणि एक माइंडसेटही नसतं की पूर्ण त्याच्यामध्ये काम करायचं. आणि नवरात्रीच्या देवी जशा कारखान्यातून बाहेर पडतात तसं ते सामान वाईंड करता करता लगेच देवीची म्हणजे माझ्याकडे देवीची कामं असायची पहिली ड्रेपिंगची. तर जपाची देवी म्हणून माझी, जिथे मी लहानाचा मोठा झालो, लालबागची माता गणेश गल्लीची. तर ह्या देवीचं ड्रेपिंग माझ्याकडे असतं आणि मी म्हणजे बाकी कुठलंही काम न करता त्या 9 दिवस फक्त त्या देवीची सेवा करतो. मग अशा पिरियडमध्ये मला जर मी माझ्या घरी देवी विराजमान केली तर मला एक तासही टाइम द्यायला नाही मिळणार. तर मी त्यावेळी मग मला ते कुठेतरी दुःख राहील की मी त्यावेळी माझ्या देवीची सेवाच करायला भेटत नाही. ती पण देवीच आहे, ही पण देवीच आहे. पण कुठेतरी वाटतं ना आपल्याला की टाइम मॅनेजमेंट नाही होणार, मग कुठेतरी दुर्लक्ष होईल. तर त्यासाठी मग त्या नवरात्रीमध्ये मी देवी म्हणजे बसवायचं असं हेच नाही केलं मनातून. मग नंतर कुठेतरी चैत्र नवरात्री दिसल्या म्हणजे राजराजेश्वरी, त्याच्यानंतर ठाण्याची, अशा ह्या देवीचं जेव्हा बघितलं मी, तेव्हा मला वाटलं की ह्या नवरात्रीमध्ये पण नवरात्री होती. मग त्याच्यावरती अभ्यास केला. अशा वर्षात 4 नवरात्री होतात. त्याच्यातल्या 2 गुपित असतात आणि ह्या नवरात्री आपण साजऱ्या करू शकतो. तर ह्याचा अभ्यास केला पूर्ण की ह्या नवरात्रीचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे. तर तेव्हा कुठेतरी सगळं समजलं की आई एकविरीची सुद्धा पालखी निघते. चैत्र नवरात्र उत्सव होतो. त्याच्यानंतर तुळजापूरला, कोल्हापूरला घटस्थापनाही केली जाते. म्हणजे देवीचे उत्सव हे आपल्याकडे आधीपासूनच आहे. फक्त हे आपल्याला माहिती नाहीये. मग त्या ह्याच्यावरती अभ्यास करून मग प्रॉपर असं की चैत्र नवरात्री होतो. आणि तिथं माझी एक बहीण आहे ट्रान्स वुमन, सानिया सुर्वे म्हणून. आणि तिनेही मला खूप मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आणि तीही माझ्याबरोबर सतत होती आणि आहे, कायम कायम असेल ती. आणि त्या गोष्टी तिच्यातून समजून घेऊन मग तिनेही मला सांगितलं की तू हे कर, आपण करूया छान नवरात्र हा. आणि असं करता करता एक डिसिजन फॉर्म घेऊन बोललो की मी आता चला ह्या वर्षी नवरात्र करीन. आणि खूप वर्षांची इच्छा होती की बऱ्याच जणांच्या घरी जेव्हा देवी म्हणजे गणपती तर सगळ्यांच्या घरी सर्रास विराजमान होतं, पण देवीचं पूजा करणं इतकं सोपं नाही. त्याच्यामुळे ती एक वेगळीच शक्ती आहे आणि तिचं येणं खरं ती तेवढं सोपं नाही. मी पण वाट बघितली एवढी वर्ष आणि जेव्हा ह्या वर्षी पहिल्यांदा माझ्याकडे कारखान्यात बोलू की विचारायचंय. कट कर. आणि आता तो एक प्रश्न समजून घ्यायचा आहे, जाणून घ्यायचा आहे की लालबाग परळ सारख्या कामगार वस्तीमध्ये चैत्र नवरात्र हा उत्सव म्हणजे करतच नसतील. म्हणजे माझ्या बघण्यात आहे म्हणजे पहिल्यांदा लालबागची कुलस्वामिनी या नावाने आईची स्थापना तुम्ही इथे केली आहे. एक असा काय दृष्टांत होता, एक असं काय मनामध्ये होतं की खरोखर म्हणजे ही तुमच्याकडे चालून आली? तसं खरं बोलायचं तर दृष्टांत असं नाही, पण कुठेतरी सहवास होता की तिला कुठेतरी माझ्या घरात विराजमान व्हायचं होतं. आणि असं करताना खूप वर्षाची प्रतीक्षा होती. कारण मी जेव्हा त्यांच्याबरोबर काम करतो म्हणजे जेव्हा त्यांचं वस्त्र अलंकार करतो तेव्हा कुठेतरी ती शक्ती जाणवत असते. इव्हन कारखान्यामध्ये पण मी बऱ्याच वेळा बोललो होतो की त्या शक्तीचा वावर दिसतो, जाणवतो. आणि हे बऱ्याच लोकांना वाटेल की हे फेक आहे, असंच आहे. पण त्यांच्या बोलण्यापेक्षा मला जे काय वाटतं ते मी अनुभवलं आणि ते मी पुढे केलं. मी लोकांचा अशाच विचार नाही केला की लोकांना काय वाटतं आणि काय नाही. मला जे वाटतंय ना ते मी केलं. आणि त्या शक्तीचा वावर सतत मला जाणवत होता त्या की कुठेतरी कोणीतरी मला सांगतंय, कोणीतरी मला बोलवतंय, कोणतरी बोलतंय की मला बसायचंय तुझ्याकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होता होता जेव्हा माझी सानिया ची घरी देवी विराजमान झाली. तिची देवी ती मला बोलली की ह्यावेळी मला तुझ्या कारखान्यातून आगमन करायचंय. आणि ती होती त्रिपुरा सुंदरी. म्हणजे एक त्रिपुरा सुंदरी म्हणजे खूप सर्व श्रेष्ठ देवी आहे ती, ज्याला आपल्याकडे इथे इतकं महाराष्ट्रात माहिती नाहीये. ती मोस्ट ऑफ साऊथची आहे. पण त्या देवीची जी शक्ती आहे
ती खूप अप्रतिम आहे. आणि त्याच देवीला जेव्हा माझ्या कारखान्यात आणलं तेव्हाच्या वाईब्स एकदम वेगळेच होते. आणि जेव्हा मी बघितलं लिटरली की अष्टभुजा देवी एक 3 फुटाच्या स्वरूपात होती ती. तर एवढी देवी घरी विराजमान होऊ शकते म्हणजे. आणि ती देवी बघितली मी आणि त्याच्यानंतर मी बोललो की माझ्या घरी कधी देवी बसेल, मी पण तुझी वाट बघतोय. तेव्हा कुठेतरी वाटलं की काय माहितीये, तर चला जेव्हा तिला यायचं तेव्हा येईल ती. मग पहिली तीच आली माझ्याकडे, आई कुलस्वामिनी. आई कुलस्वामिनी नंतर माझ्याकडे ही संकल्पना आली की मी लालबागची कुलस्वामिनी घरी बसवतोय. हा म्हणजे एक तेव्हाचा प्रवास होता तो खूप एक खूप म्हणजे तो एक दृष्टांत त्या देवीनेच दिल्यासारखा झाला की आई कुलस्वामिनीने की मला तुझ्याकडे यायचंय, मी तुझ्याकडे आले, आता मला फक्त घरात घेऊन जा. मित्रांनो, आमची जेव्हा चर्चा चाललेली तेव्हा दादांशी मी बोलत होतो, तेव्हा एक असा विषय होता की देवी तर आली पण सहजासहजी नाही आली. खूप अडथळे आले, खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. समजून घेऊया मला काय होतं ते एक्झॅक्ट. देवीचं म्हणजे जसं मी आता समजलं की चला मला देवी चैत्रात करायचंय, सगळं झालं, नियोजन केलं पूर्ण. आणि बोलाल तर की तिचा जसं प्रवास चालू झाला बनवायचा म्हणजे मूर्ती घडवायचा, जिला माती रूपात मी तिची पहिली माती पूजन केली, माती पूजन करून तिला माती रूपात घडवायला सुरुवात केली. आणि ती घडवताना कुठेतरी सतत माझी सगळी कामं, बाकीची कामं पण स्ट्रीमलाईन होती, ती मी सगळी तोडत 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 गेलो. मग कुठेतरी फायनान्शियली अपडाऊन पण होत होते. आणि तरी पण मी त्याचा विचार नाही केला. बस तुला बसवायचं आहे ना मला, त्यासाठी मी आता सगळं सोडीन आणि तुझ्याच मागे लागेन. आणि असं करत करत कम्प्लीट एक मला वाटतं एक 8 ते 10 दिवस, 8 दिवस मातीकामच पूर्ण चालू होतं. 8 ते 10 दिवस. नाही, मला हे नाक बरोबर वाटत नाही. मला ते लिप्सच नाही वाटत. मला जे स्माईल पाहिजे ते नाहीच दिसत आहे. जे हवंय मला रिअलिस्टिक मध्येच हवंय. मला रिअलिस्टिक पण हवं होतं आणि त्याच्यामध्ये थोडं सेमी पण हवं होतं. म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं टाकलंय त्याच्यात. आणि त्या गोष्टीचा विचार करत त्याचे हात कुठे असावे, हात केवढे असावे, बॉडी स्ट्रक्चर काय असावं. ती जेव्हा उभी राहील ना तेव्हा ती वाटली पाहिजे की साक्षात एक बोलतात ना की एक स्त्री अशी उभी आहे म्हणजे समोर, असा भास झाला पाहिजे. मग तिचे हात त्या लेवललाच असले पाहिजे, तिचं शरीर, तिचं डोकं आहे, त्या सगळ्या गोष्टी पायापासून अगदी केसापर्यंत व्यवस्थित प्लॅन केलेलं आणि त्याच ह्याच्याप्रमाणे मी करून घेतलं ते. आणि ते करताना मग कुठेतरी हाताचं हेच व्हायचा, प्रॉब्लेम व्हायचा, कुठेतरी चेहऱ्यामध्येच प्रॉब्लेम होत होता, कुठेतरी अपडाऊन होत होते, डोळ्यांचे प्रॉब्लेम होत होते, नजरचं वगैरे. मग ह्या सगळे छोटे छोटे प्रॉब्लेम फेस करता करता कुठेतरी फायनली काम झालं. त्याच्यात पण थोडासा प्रॉब्लेम झाला. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता पूर्ण टाय मारून झाली. त्याच्यानंतर काही गोष्टी समजल्या. पण मी त्या करेक्शन केल्या ऑन द स्पॉट. मग चला देवी कास्टिंग करायला घेतली, बनवायला घेतली. तेव्हा पहिला चेहरा निघाला त्याच्यामध्ये पूर्ण असं कात्या. मग तो तो चेहराही काढला. नंतर त्याचा सेकंड चेहरा लावला आणि सगळी देवी फिनिशिंग झाली, पूर्ण रेडी झाली. आणि मॉर्निंगला तो उठून कारिगर काम करणार. मी कारिगरला सांगितलं जे काहीही करणार तुम्ही ते मी समोर असेल तेव्हाच देवीला हात लावायचा, त्याच्या व्यतिरिक्त हात लावायचा नाही. तर त्याला वाटलं मला काहीतरी चला चांगलं काहीतरी खुश करेन, गिफ्ट असं म्हणजे अशा ह्याच्यात तो उठला आणि तिच्या चेहऱ्यावरती काम करायला गेला थोडासा. तर ते करता करता काहीतरी प्लॅस्टर पडलं पूर्ण, असं पूर्ण लिप्स खराब झाले. आणि त्याने अशी फक्त लाईन काढून ठेवली त्या लिप्सची. मी उठलो तिथे शॉक झालो 2 मिनिटं. मी बोललो मी तुम्हाला हात लावायला सांगितलंच नव्हतं, ती गोष्ट करूच नका. म्हणजे इतकं ते विचित्र. त्यानंतर तो चेहराही मी काढला ऑन द स्पॉट. थर्ड चेहरा लावला. थर्ड चेहऱ्यामध्ये पण कास्टिंग मध्ये डोळ्याचाच निघालं थोडंसं. मग ते त्याने करेक्शन केलं तिथल्या तिथे. ते सुकू दे बोललो मी. ते सुकताना परत मला कुठेतरी डाऊट होता. ज्याने माझं मातीकाम केलेलं मी त्याला परत बोलवलं की असं असं आहे. पण तो कुठेतरी येतच नव्हता. म्हणजे तो म्हणजे आता ठीक आहे, जे काय ते इतकं ओपन नाही बोलू शकत. दुसऱ्याकडे गेला, दुसरे आर्टिस्ट बोलवले, पण तो चेहरा तिने लावूनच नाही दिला. तिने तो माणूसच का नाही येत आहे, म्हणजे त्याच माणसाला माझ्याकडे बोलू, दुसरा कोणी मला हात लावायचा नाही. शेवटी तोच आला चेहरा कास्टिंग करायला. एका थर्ड पर्सनला बोलवलं मी परत. कारण मी टोटली बोलतात ना की हे झालेलं पूर्ण की काय करू मी आता, की दिवस राहिले तर 8 दिवस राहिले देवीला विराजमान व्हायला. आणि आता हे काम करू कसं मी, असं म्हणजे कंटिन्युअसली एकामागोमाग एक एकामागोमाग एक प्रॉब्लेम फायनान्शियली. पण मी हार नाही मानली. मी बोललो तू माझी जेवढी परीक्षा बघशील ना तेवढी घेईन. आणि तो चेहऱ्यावरती काम केलं त्या माणसाने. आणि त्याने इतकं बोलू नये, जाऊ दे, तो एक मोठा आर्टिस्ट होता, पण त्याच्याकडे मला एक्सपेक्टेशन नव्हतं ते. आणि त्याने काम करून गेलं, मी त्याचे पैसे दिले, मी त्याला काही नाही बोललो. आणि चेहरा बघून थोडे डोळे भरले. तो गेला शांतपणे. मी एकटाच, घरी कोणाला माहित नाही, फक्त निलेश होता माझ्या बरोबर. निलेशला ही गोष्ट माहिती होती. निलेश गेला घरी निघून. मी रात्री कम्प्लीट 1:30 ते 2 पर्यंत मी फक्त एकटाच बसलेलो आणि रडवत
की एवढी परीक्षा का, म्हणजे की तुझं तुझं स्वरूप असं होतं मी हरवू नको मला. जर हरलो तर मी मग तिथे स्टॉप करेन. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे त्या टायमिंगला हे होत गेल्या, की कोणी बरोबर नाही. घरातल्यांना मी बोललेलो नव्हतो आणि घरातले तरी मला काय त्याच्यात सपोर्ट करणार. हे काम माझं आहे. हे काम करून घ्यायचंय मला. तर कुठेतरी ती परीक्षा घेत असेल की कसं, आणि अशा सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण अश्रू ह्या सगळ्या हे करून तिने मला नील करून ती बनले. आणि आता असं वाटतं की साक्षात उभी आहे ती. म्हणजे एवढ्यापर्यंत. आणि जेव्हा तो चौथा चेहरा पण मी काढला, मी रात्रभर बसलो शांत. मला ते जेव्हा पण न्यायला आले त्यांना कळलं होतं की मला त्रास होतोय. कंटिन्युअसली माझ्या बरोबर होते. आणि घरी घेऊन गेले, मला जेवायला दिलं आणि मी थोडा स्टेबल झालो. दुसऱ्या दिवशी आलो, जे कॉन्फिडन्सली मी परत ती चेहरा कट केला, दुसरा चेहरा कास्टिंग केला. त्याच विदिन रात्री सगळं फिनिशिंग करून घेतलं. तो माणूस बोलला मी येणार आहे, आला, त्याने करेक्शन केलं. तेव्हा कुठे मला जरा थोडंसं जीव घुसमटत होता ना माझा, तो मी मोकळा श्वास घेतला. त्याच्यानंतर पुढची जी कामं, डेकोरेशन, हे ते मंडप, म्हणजे एक एक गोष्ट हा माणूस बोलेल ना मी हा हे करणार आहे, दुसऱ्या दिवशी सांगायचं नाही म्हणून मला कामाला. प्रत्येक पावलोपावली परीक्षा घेतलेली तिने, की त्या परीक्षेतून पुढे आणलंय. आणि आता हे सगळं दिसतंय ना तुम्हाला, हे सगळ्यांची मेहनत आहे. हा स्वप्नील डेकोरेटर आहे, कसलाही विचार न करता. दादा मी तुला बोललो का पैशाचं, तू मला का बोललास तसं, मीच करणार डेकोरेशन द्यायचं. त्याने केलंय, निलेशने केलंय, माझी मुलं आहेत आज, जी मयूर वगैरे आहेत, काम सोडून महिनाभर झालं ते माझ्याकडे इथे काम करतात. बरीचशी मुलं माझी. एक यश म्हणून आहे, रात्र डोंबिवलीला जॉबला आहे, 7-8 वाजता सुटतो, तिथून इथे येणार. सगळं टोटली हे साफसफाई करणं, हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी पोरांनी केल्या. मित्रांनो, दादांचे तर डोळे भरून आलेत. पण एक आहे, आपण दररोज काम करत असतो, आपलं आपलं पोटपाणी तर आहे, पण जेव्हा कुठेतरी अहंकाराची भावना येते ना, तेव्हा खरं म्हणजे तिला जो साज शृंगार करायचा आहे, तिची सगळी जी देखभाल करताय ना, तिकडे अहंकार येता कामा नये. ती जी रात्र, दादा जसे बोलले, अक्षरशः ती रात्र मी रडून काढली. पण तिला माहित होतं मला तुझ्याकडे यायचंय, म्हणजे मी अशी तशी नाही येणार. खरं ती एक अग्निपरीक्षाच होती, की एवढा मोठा मी डिसिजन घेतोय, माझ्या परिवाराला पण मी न सांगता ह्या सगळ्या गोष्टीचा डिसिजन घेतोय. दादा, माझा एकदम आता शेवटचा प्रश्न, काय वाटतं आता क्षणाला, सांगू शकता? मित्रांनो, ह्याच म्हणजे शब्द तर नाही आहे, पण काही गोष्टी अशा असतात ना, की खरं खूप मोठी अग्निपरीक्षा आहे. आपण म्हणतोय नवरात्र येते आणि जाते, पण खरं ती जी आली आहे ना, ती काहीतरी परीक्षा तर तिने बघितली आहे, पण आतापर्यंत ती इथे आहे. म्हणजे अक्षरशः साक्षात आई जगदंबेचं ते रूप, ती जिवंत आहे. पण एक आहे, शब्द नाहीत माझ्याकडे पण बोलायला ना, की एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मला काय बोलायलाच लागलं नाही, मला काय करायलाच लागलं नाही. तिने साक्षात्कार दिला. तुमच्याकडून एक दादा खूप मेहनत करतात आहे. लालबाग परळ सारख्या ठिकाणी खूप म्हणतात ना, की एक चांगला दादांचा ह्या ह्याच्यामध्ये जम बसलाय. नवरात्र गणपतीमध्ये तर बिझी असतो, तुमचं अख्खं कुटुंब पण बिझी असतं. पण आता तुम्हाला ह्या वेळेला आपल्या आईला इथे आलं, तुमचं सगळ्यांचा हातभार कसा असतो? पूर्णपणे आम्ही ह्या देवीला म्हणजे पहिला आपल्या काही प्रथा होती की बाबा एखादा कधी पुढे जाऊन देत नव्हते. आज मला अभिमान वाटतो, माझ्या इथं बसून देवीच्या ओट्या घेतात, एवढा तिने दिलं, मान दिलं. खूप कमी वयात तिने विधवा म्हणजे खूप. आणि आज त्या गोष्टीचं एवढं समाधान वाटलं ना मला, की आज तिच्या पायाशी बसून ती ओटी घेते. नाहीतर कधी ती माझी आई कधी आजपर्यंत तिने हळदी कुंकाला बोट लावलंय किंवा कोणत्या साडीला बोट लावलंय, आज ती बसते ना, ते बघून मला इतकं समाधान वाटतं ना, की पैशापेक्षा पण माझ्यासाठी ती गोष्ट खूप मोठी होती. तर ह्या लेवलपर्यंत तिने बसवलंय. आणखी मला काय काय हवं मला आणखी? मित्रांनो, म्हणजे आता माझ्याकडे प्रश्न पण नाही बोलायला, काही नाही, फक्त एकच आहे, तुम्ही या आपल्या आईच्या चरणी या आणि दर्शन घ्या, आपल्या कुटुंबाला घेऊन या. धन्यवाद.